पंचायत समिती सुरगाणा येथे शिवस्वराज्य दिनानिमित्त राजदंड गुढी उभारून कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी पंचायत समितीच्या प्रांगणात शासन निर्णयानुसार भगवा स्वराज्य ध्वज संहितेनुसार भगवी जरी पताका, ध्वज लांबी, रुंदी, जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंबा तलवार, शिवमुद्रा, वाघनखे या पंच शुभ चिन्हांनी अलंकृत करण्यात आला होता। राजदंडावर सुवर्ण व लाल कापडाची गुंडाळून राजदंड उभारण्यात आला होता। गुढीवर सुवर्ण कलश चढवून पुष्पहार अर्पण करून त्यावर आंब्याची डहाळी बांधून अष्टगंध, अक्षता, हळद वाहण्यात आल्या। शिवशक राजदंड स्वराज्य गुढी सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब खेडकर, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता व हिव्ही निकम पशुसंवर्धन उपायुक्त सुभाष शिंगे यांच्या हस्ते राजदंड उभारण्यात आला। सामूहिक राष्ट्रगीत, राज्यगीत गायन आणि राजदंडाला मानवंदना देण्यात आली आहे। यावेळी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रतन चौधरी यांनी शीर्ष स्वराज्य विषयक दिनाचे महती विशद केले आहे। यामध्ये राज्याभिषेकाची वैशिष्ट्ये, राजमुद्रा, अष्टप्रधान मंडळ, पार्श्वभूमी, भाषा प्रशासन, दान धर्म, उपस्थिती याविषयी माहिती सांगितली। शिवस्वराज्य दिन जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी सामान्य प्रशासन विभाग प्रमुख वाघेरे किशोर अहिरे, लेखनिक पुंडलिक दळवी, युवराज राऊत, सुनील गवळी, मुख्याध्यापक सुरेश जाधव, रतन चौधरी, सहादू चौधरी, पालवी आदी जण उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनार सर, तालुका प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।